महेश कोठे यांचं निधन झाल्याची वार्ता समजताच कोठे यांच्या राजकीय पार्श्वभूमीवर असलेल्या निर्णयाचे आणि डावपेचांचे पैलू नजरेसमोरून गेले. आमचे प्रतिनिधी नितीन पात्रे यांनी जेव्हा जेव्हा महेश कोठे यांच्याशी राजकीय घडामोडींवर मुलाखत घेतली तेव्हा कोठे यांनी दिलखुलास अशी आपली प्रतिक्रिया नोंदवली. महेश कोठे यांनी आमच्या ब्रेन न्यूजकडे प्रतिक्रिया व्यक्त केली की दुसऱ्या क्षणाला शहराच्या राजकारणाचा सूरच बदललेला पाहावयास मिळत असे. शहराच्या राजकारणात मुख्य स्थानी असणारे कोठे हे सोलापुरात IT पार्क उभारणीसाठी नेटाने प्रयत्न करणारा नेता होते. मतभेद असावेत पण मनभेद नको असे म्हणत महेश कोठे यांनी सर्वच राजकीय पक्षात मोठा मित्रवर्ग कमावला होता. याच महेश कोठे यांची आमचे प्रतिनिधी नितीन पात्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचे अविस्मरणीय पैलू पहा. अण्णा, सर्वात अगोदर प्रश्न विचारतो की महेश कोठे हे सक्रिय राजकारणामध्ये का दिसत नाहीये? कोण म्हणलं असं? मी ऑलरेडी सक्रिय आहेच, प्रत्येक मुवमेंटमध्ये मी आहेच. नाही, पण पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येक कार्यक्रम अटेंड करतो. गेली 8-10 दिवस झालं मी आजारी असल्यामुळे मी कुठं आलो नाही, पण शेवटचा माझा मेळावा आमचा ह्याच्यात झाला त्यावेळेस मी सक्रियच होतो. ज्यावेळेस पक्षाचे लोक चार पुतळ्याच्या समोर आंदोलन झालं, मी प्रश्न विचारला की महेश कोठे हे पक्षामध्ये सक्रिय दिसत नाहीत, आंदोलनात त्यांची अनुपस्थिती जाणवते. त्यावेळेस अध्यक्ष म्हणाले की महेश कोठेंनाच विचारा. नेमकं कोण कोणाला विचारायचं? मग तुम्ही विचारलं पाहिजे होतं ना. मी कुठे शोध घेतलाच नाही तुम्ही ना. मी कुठं होतो, कुठल्या हॉस्पिटलला ॲडमिट होतो? पक्षाच्या अध्यक्षांनी शोध घेण्यापेक्षा आम्ही शोध घेणं गरजेचं होतं. हो, कसं आहे, त्यांनी पक्षाच्या कामात बिझी असल्यामुळं त्यांना वेळ नव्हता शोध घ्यायला, म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितलं असं. बरं अण्णा, एक असं विचारतो की झाड तर लावलंय, आळं तर करून झाड लावलंय, पण झाड लावताना तुम्ही आंब्याचं लावलं हे लिंबाचं आलंय असं वाटतं? नाही, असं काय कधी होत नसतंय. जे झाड लावलंय तेच झाड येत असते. लावतानाच आपण फक्त ते चेक करूनच लावत असतो, त्यामुळे तो काय विषय येत नाही. मला माहिती. तुमची नाराजी कशी आहे? माझी कोणाची बद्दल नाराजी नाही. माझी तब्येत बरी नाही. तब्येत बरी नाही ही राजकीय आता माझी तब्येतीवरनं तुम्हाला कळते का नाही की माझी तब्येत कमी झाली का नाही? हा राजकीय म्हणजे राजकारणाचा काय, तब्येतीचा राजकारणाचा काय संबंध आहे? कोणाची तब्येत बिघडून खूप तरबेज आहे हो. कसं आहे, राजकीय आजार हा एवढा समोरच्यालाही देतो. तुम्ही आत्तापर्यंत बोलणं वेगळं. मी आज माझं जवळजवळ 8 ते 10 किलो वजन कमी झालेलं आहे. ह्याच्यावरनं तर दिसते का नाही मी आजारी आहे? ते दिसते का नाही आजारी आहे? ते मी आजारी होतो तर आजारी होतो, त्याला काय? त्याच्यासाठी काय आजारी असताना नाही आलो म्हणजे मी काहीतरी वेगळा विचार करायला लागलो असं अर्थ काढण्यात चुकीचंच आहे. फसवाचं राजकारण जर केलं असतं तर मी सुद्धा त्याच वेळी मागच आमदार झालो असतो. नाही, पण असंही म्हणतात फसवीचं राजकारण मला कधीच जमलं नाही आणि म्हणून मी मागं पडलो. जे काय बोलतो ते स्पष्ट बोलतो, त्यामुळं काही लोकांना माझं स्पष्टता कधी आवडत नाही आणि त्याच्यामुळं काही वेळी मी अडचणीत येत असतो. अनेक वेळा म्हणजे मागील इलेक्शन विधानसभेमध्ये तुम्ही शिवसेनेत होता, नंतर परत राष्ट्रवादीमध्ये आला. आता पुढे भविष्यामध्ये जर का म्हणतोय मी, राजकारणावरच भाष्य करतोय, पण हे संकेतावर आहे म्हणून मी प्रश्न उपस्थित करतोय. संधी तशी मिळाली तर तुमची भूमिका काय असते? बघा, तशी संधी मला अनेक वेळा आली होती, तुम्हाला पण माहिती आहे. पण मी एकदा निर्णय घेतला आहे, सोलापूरचं IT पार्क झालं पाहिजे. सोलापूरला IT पार्क फक्त पवारसाहेब आणू शकतात. मी अनेक वेळा स्टेटमेंट दिले. शब्दाला जोर देऊन तुम्ही म्हणताय की खंबीरपणे तुमच्याबरोबर आहे. आमच्याकडूनच्या शुभेच्छा. पण नाही का तुम्हाला असं वाटत नाही का तुम्हाला? असं मी पवारसाहेब तुम्ही म्हणा लागलाय ना, असं मी कुठं म्हणालो? तुम्हीच म्हणाल खंबीरपणे आहेतच माझ्या पाठीमागं. मी आहे ते आहेच सांगतो. माझा नेता माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. ह्या मतदारसंघातला सर्वात मोठा 2 जाती समूह आहे, एक पद्मशाली आणि लिंगायत समाज. ह्याच्या बाबतीतलं तुमचं नियोजन हे तुम्ही करत असाल, अनेक वर्ष त्याच्यामध्ये सर्वे वगैरे केलाय, त्याच्यामध्ये तुम्ही कुठं बॅकफुटला दिसताय? याच्यामध्ये बिलकुल दिसत नाही आहे. देवेंद्र कोटे देखील आहेत भाजपामध्ये, त्यांचा काय फायदा तुमच्या रणनीतीला? नाही, त्यांनीच त्याचं उत्तर देईल. तो का गेला, काय नाही गेला, मला काय त्याचं माहिती नाही, काय माझ्याशी काही चर्चा केलेली नाही. त्याच्या बाबतीत त्याला काय विचारायचं असं तर त्यालाच विचारलेलं जास्त बरं आहे. नक्कीच. निश्चित ही तुतारी मुंबईला वाजणार आहे, मुंबईला जाणार आहे आणि विकासाची गंगा सोलापूरला येणार आहे. ही काळ्या दगडावरची पण तुम्ही बाईटमध्ये तुम्ही भाषणच करताय. मी भाषण करत नाही,
मी वस्तुस्थिती सांगतोय. वस्तुस्थिती अशी आहे की 20 वर्षामध्ये या मालकाने मालकशाही गाजवली, स्वतःची फक्त प्रॉपर्टी वाढवली, लोकांची प्रॉपर्टी वाढवली नाही. हे दुर्दैव आहे आणि ते करण्याचं काम मी करणार आहे. शहर उत्तर मध्ये आता तुमचं विजन काय असणार आहे? थोडक्यात शहर उत्तर मध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शहर उत्तर पुरता नाही तर पूर्ण शहराचा प्रश्न आहे. रोज पाणी देण्याची गरज आहे. शहराच्या विकासावर भाष्य करताय, शहर उत्तरच्या मतदारसंघावर भाष्य नाही. शहरामध्ये शहर उत्तर येत आहे. शहर उत्तर पुरतं वेगळं काही करायचं. मी पुन्हा ते शहर उत्तरचं विजन काय तुमचं? शहर उत्तरचं विजन जे सोलापूर शहर उत्तरचा आमचा मुलगा बाहेर चाललेला आहे सोलापूर सोडून, त्या शहर उत्तरच्या मुलाला न्याय देण्याचं काम मी करणार आहे. कामं कुठं गेली? ह्याचा पैसा कुठं गेला? भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार. भाषण नको ना प्लीज. प्रचारामध्ये सुशील कुमार शिंदे साहेब दिसतील आणि आपल्या खासदार सुद्धा दिसतील. कुणी शंका बाळगण्याचं काही कारण नाही. मी लोकांकडे न्याय मागायला आलेला आहे आणि लोक मला या 100% न्याय देतील आणि विधान भवनमध्ये पाठवतील याची मला खात्री आहे. IT पार्कचं मला कुणालाही फसवून मतं घ्यायची नाही. म्हणून मी जर मला फसवून मतं घ्यायची असती तर आल्याकडच्या 2 महिन्याआधी मी त्याचं भूमिपूजन करून लोकाला IT पार्क होणार आहे म्हणून फसवून त्यांचे मतं घेऊ शकलो असतो. IT पार्कसाठी मी 50 लाख रुपये डेव्हलपमेंट फंड भरलेला आहे. IT पार्कच्या कंपनीने ग्रामदेवत सिद्धरामेश्वरला 1.5 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत. हे जर मला फक्त मताचा वापर करायचा राहिला असता तर ते 1.5 कोटीची आत्ता बिल्डिंग उभा केली असती तर मला धडाधड मतं पडली असती. पण मला फसवून मतं घ्यायची नाहीत. ज्या IT पार्कला ह्यांनी अडवलेला आहे यांच्या नाकावर ठिच्चून IT पार्क आणल्याचं. उद्धव ठाकरे हे नेहमीच तुमच्या म्हणजे श्रद्धास्थानी असले. मी शिवसेनेत असताना अनेक वेळा त्यांना कोणीतरी सांगितलं की महेश कोटेंना हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्यावेळी अनेक वेळा त्यांनी सांगितलं की तुम्ही कशाला घाबरता, ऑपरेशन करून घ्या, रिस्क घेऊ नका, पाहिजे तर मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट मी घेऊन देतो. हे अनेक वेळा उद्धव साहेबांनी सर्व शिवसैनिकांच्या समोर बोललेलं सगळेजण त्याचे साक्षीदार आहेत. पहिलाच प्रश्न घेतो की उद्धव ठाकरे आले होते आणि उद्धव ठाकरेंना तुम्ही भेटायला गेला. त्यापूर्वी बर्डेंनी आरोप केला होता की उद्धव ठाकरेंचा तुम्ही अपमान केला आणि त्यांनी जाहीर माफी मागावी. काय नेमकी चर्चा झाली? कसं? काहीही तसं घडलेलं नाही. मी कधीच उद्धव ठाकरेंचा असेल आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा कधीही मी अपमान केलेला नाही आणि पुढेही करणार नाही. चंदन शिवनाथ विचारात त्यांना किती निधी त्या काळामध्ये मिळाला. मी सभागृह नेता असताना असेल किंवा ह्याच्यात असेल मी पदावर असताना बजेटच्या माध्यमातून अनेक मोठा निधी त्यांनी घेतला माझ्याकडून. हिरे हाबू खरं तर माझे मित्र आहेत. तर आजपर्यंत कुठल्याही नेत्यांनी ग्रामदैवताला निधी दिला नाही सुधारण्यासाठी. मी त्या ठिकाणी 1.5 कोटी रुपये दिली. कसं करताय की आता तुम्ही त्या पक्षामध्ये? सर्वच पक्षाचे लोक माझ्याबरोबर आहेत, सर्व समाज माझ्याबरोबर आहेत. सर्व समाजाच्या लोकांना माहिती आहे की मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे. मी फसवून मतं घेणाऱ्यापैकी नाही आहे. मी 100% दुरुस्ती करेन आणि दलित वस्तींमधला जो अन्याय आज आहे तो दूर करेन. नुसतं दलित वस्तीच नाही, असेल सगळ्या लोकांना मी आतापर्यंत सभागृह नेता असताना सुद्धा भरपूर निधी दिलेला आहे. अनेक भागातला पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे, अनेक ड्रेनेजचे प्रश्न सोडवलेत. यापुढे सुद्धा 100% न्याय देण्याचं काम जरूर करेन.